मनसेसोबतच्या युती संदर्भात आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य। महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्यास तयार, कोणीही नेता असो त्यांच्यासोबत लढू, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंचे मंत्री अजित पवारांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार निधी देत नसल्याचा शिंदेंच्या मंत्र्यांचा आरोप। कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, तर प्रकल्पाच्या नावाखाली जागा अदानी समूहाला देण्याचा घाट। वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल। विधान भवनामध्ये महिला आयोगाच्या कामकाजाचा नीलम गोऱ्हेंच्या उपस्थितीत आढावा, तर आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते। बैठकीनंतर चाकणकरांचा विरोधकांवर हल्लाबोल। राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना जूनपासून 53% महागाई भत्ता मिळणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। पंतप्रधान मोदींना 16 विरोधी पक्षाच्या खासदारांचं पत्र। ऑपरेशन सिंदूर संदर्भात विशेष अधिवेशन घेण्याची विरोधकांची मागणी। मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या मीडिया एक्सलन्स अवॉर्डनं विशाल पाटील सन्मानित। उल्लेखनीय कार्याबद्दल लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील यांचा गौरव। गोपीनाथ मुंडे हयात असते तर ते देशाच्या फार मोठ्या पदावर असते। गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे भाऊक। शरद पवारांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणी पडळकरांची निर्दोष मुक्तता। गोपीचंद पडळकरांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता। मणिपूरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। पंतप्रधान मोदींचा आसाम आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद। सर्वतोपरी मदत करण्याचं पंतप्रधान मोदींचं आश्वासन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।